संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि भूक लागलेली आहे. चहा पिऊन झालेला आहे पण आणि त्यात सिद्धेशने डाएट चालू केलेला आहे. त्याचं डाएटिंग चालू असल्यामुळे आम्ही तेलकट वगैरे खाणं थोडंसं कमी केलं आहे. त्याच्यामुळे आता हेल्दी म्हणून खाण्यासाठी भेळ आणलेली आहे, उकडलेले मक्का आणलाय, उकडलेले चणे आणलेत आणि आता आम्ही त्याचा नाश्ता करतोय. संध्याकाळचा नाश्ता करून झालेला आहे. इथे रात्रीच्या जेवणाची तयारी करते. तर रात्री काशी भोपळ्याची भाजी, म्हणजे त्याला तुम्ही काशी भोपळा बोलता किंवा आपण ज्या भोपळ्याचे घारे करतो त्या भोपळ्याची भाजी बनवते मी आज. मस्त छान लागते खायला, खूप छान लागते. तर त्या भोपळ्याची एक फोड घेतली मी आणि त्याची हिरवी जी साल असते ती कापून घेतली. म्हणजे हिरवी साल जशी बटाट्याची साल काढतो तशी त्याची हिरवी साल काढून टाकले आणि त्याचे बारीक, जसे बटाट्याचे काप करतो तसे बारीक काप करते त्याचे. आणि त्याचबरोबर बाजूला कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घेते फोडणीसाठी. आणि कांदा टोमॅटो कापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता, कोथिंबीर, पुन्हा ठेचलेला लसूण ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या. कढीपत्ता मोठा होता म्हणून तो पण थोडासा कापून घेतलेला आहे. आणि हे सगळं कापून झाल्यानंतर इथे बाजूला मी कढई तापायला ठेवली छोटी आणि त्या कढईमध्ये ती तापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे. तेल टाकून झाल्यानंतर ते तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी देणार आहे. जिरी मोहरी चांगली तडकल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये आपला कढीपत्ता आणि लसूण हे चांगलं परतणार आहे. कढीपत्ता आणि लसूण हा लसूण थोडासा लाल होईपर्यंत, चांगला शिजेपर्यंत लसूण थोडासा परतून घ्यायचा. लसूण परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत. तो चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे मी. कांदा टाकल्यावर कांदा चांगला शिजवून द्यायचा. कांदा चांगला शिजल्यानंतर आपण इथे मसाले टाकतोय. मी इथे हळद टाकले 1 चमचा, आपला घरचा जो लाल मसाला असतो तो घेतलेला आहे 1 चमचा. आणि ते चांगले परतून त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते, जेणेकरून आपले टोमॅटोला पाणी सुटतं, जेणेकरून आपले जे मसाले असतात ते करपणार नाहीत म्हणून. जर नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जरी टाकलं तरी चालेल. आणि त्यानंतर मी थोडासा धने पावडर टाकलेली आहे. धने पावडर टाकल्यानंतर ते चांगलं हलवून घ्यायचं आहे. ते हलवून घेतल्यानंतर मी इथे जे ह्याचे काप केलेले आपण भोपळ्याचे ते काप टाकते. ते काप टाकल्यानंतर ते चांगले मिक्स करायचे. ते मसाला त्याला चांगला लावून द्यायचा कापांना. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं शिजण्यापुरतं आपण पाणी टाकतोय. हे पाणी टाकून आपण त्याला चांगलं मिक्स करून द्या. मी ह्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं वाटप टाकणार आहे नंतर खोबऱ्याचं, पण ते मी नंतर शिजल्यानंतर टाकणार आहे. थोडीशी कोथिंबीर वरतून टाकलेली आहे आणि आता मी झाकून ठेवते, हे शिजण्यासाठी ठेवून देते साईडला. इथे मी आता भाकरीची तयारी करते. एका साईडला आपली भाजी शिजते आणि मी तांदळाची भाकरी करते. तर त्यासाठी मी गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि गरम पाणी झाल्यानंतर इथे मी पीठ काढून घेतलेले भाकरीचं. 3 भाकरीचं पीठ घेतलंय आणि 3 भाकरी करायच्या नसतात, एक छोटीशी भाकरी करायची असते. म्हणजे 3 तिघाडा कांबिगड असं होऊ नये म्हणून 3 भाकरी करत नाहीत, म्हणून मग इथे थोडंसं जास्त असं त्या प्रमाणामध्ये पीठ घेतलंय. तांदळाची भाकरी करताना आपल्याला नेहमी उकड काढावी लागते, पण जर आपण अशा पद्धतीने जर करत असाल तर तुमची उकड काढण्याची ती जी प्रोसेस असेल ना ती वाचेल. आणि खूप सोपी पद्धत आहे, ह्याच्यामध्ये खूप जास्त झंझट नाही. थोडंसं गरम पाणी घ्यायचं आपण, एक अंदाजे भाकरीच्या अंदाजाने त्याच्यामध्ये पिठामध्ये ते मिक्स करायचं. गरम पाणी असल्यामुळे तो काविता किंवा उलटणं जर आपलं असतं तर चमच्याने ते पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं थंड झाल्यानंतर थंड पाणी घ्यायचं आणि थंड पाण्याचा हात लावून ते चांगलं मळून घ्यायचं. ते चांगलं मऊसूद असं मळून घेतलं की मग आपण त्याचे गोळे करणार आहोत. इथे गोळे करून झालेले आहेत आणि भाजी शिजले का ते चेक करते. तर भोपळा चांगला शिजलेला आहे.
तर त्याच्यामध्ये वरतून मी मगाशी बोलली तुम्हाला की खोबऱ्याचं थोडंसं वाटण टाकणार आहे। ह्या वाटपामध्ये खोबरं आहे, लसूण आहे, कांदा आहे, थोडंसं अद्रक आहे, हे सगळं भाजून ह्याचं वाटप केलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकले, तेच वाटपाचंच मिक्स करून टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं। आता हे मिक्स करून ह्याच्यावरती मी झाकण नाही ठेवणार आहे, हे असंच थोडा वेळ त्यातलं पाणी थोडंसं कमी होईपर्यंत चांगलं आटून देणार आहे आणि इकडे बाजूला गोळे करून रेडी झालेले आहेत आणि आता मी भाकरी थापते। इथं थोडंसं भाकरीचं पीठ असं थोडंसं चिकट होतं, त्याच्यामुळे मी थोडंसं ते खालचं काढून घेतलं जेणेकरून भाकरी करायला इझी होईल आणि मी इथे आता भाकरी करते। माझी भाजी भाकरी तयार झालेली आहे। भाकरी सुद्धा मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहे, अजिबात कडक वगैरे झालेली नाहीये। तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।